नमस्कार, मी वैष्णवी. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज तुमच्यासोबत एक छोटीशी रेसिपी शेअर करणार आहे. तर चला पाहूया. पानं करून घेतलेले आहेत आणि रेसिपी पण आळूच्या देठांचीच आहे बरं का. तुम्ही जर आळूचे देठ टाकून देत असताना तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. हे आळूचे देठ असे तेल आणि मीठ टाकून थोडेसे परतून घेतलेले आहेत तव्यावर. आणि हे पीठ जे आपण पानासाठी केलं होतं तेच पीठ आहे, फक्त थोडंसं पाणी टाकून पातळ केलंय त्याला. आता हे देठ याच्यात टाकायचे. हे असे याच्यात टाकून याच्यात मिक्स करून घ्यायचे. खूप छान लागते. माझा 1.5 वर्षाचा मुलगा सुद्धा अगदी आवडीने खातो याला. जर तुम्ही आळूच्या देठांचा काही उपयोग करत नसाल तर नक्की ट्राय करा. ह्या अशा छोट्या छोट्या टिक्की करून घ्यायच्यात. तवा काळा दिसणार असेल तर त्याला थोडंसं स्किप करा, कारण चपात्या भाकरी पानं भाजून घेतलेत आणि देठ पण परतून घेतलेत. असं सगळं काही केलेलं आहे त्याच्यावर, म्हणून काळा झालाय. काळा नसतो एवढा. असं थोडंसं तेल टाकायचंय. जास्त पण नाही टाकायचं, पण उलटल्या पाहिजे चांगले म्हणून टाकायचंय. व्हिडिओ थोडासा हलतोय कारण माझ्या एका हातात मोबाईल आहे आणि एका हाताने मी बनवते. सो घ्या ॲडजस्ट करून. हे पण अशा मस्त खायला पण खूप छान लागतात. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.